सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं आपली जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली. आता त्यानुसार काय आलं, बऱ्याच मुलांनी बरेचसे जे प्रश्न आहे हे विचारले. आपण काय करूया, तुमचे जे 90% प्रश्न आहे हे या व्हिडिओमधून क्लिअर करून घेऊ. सर्वात पहिले बऱ्याच मुलांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सारखा आणखी एक मेसेज आलेला आहे की तुमचा फायनल मेरिट लिस्ट नंबर हा आहे. बरोबर आहे. आता मी हे तुम्हाला पहिले सांगितलं होतं त्या नंबरचं आपल्याला काहीच करायचं नाही. तो नंबर आपण कशासाठी बघतोय की आपला नंबर लागणार आहे का नाही, आपण म्हणजे राज्यात असेल जिल्ह्यात असेल आपला नंबर किती आहे किंवा आपले जे नंबर आहे हे नंबर लागायचे चान्सेस किती आहे. ठीक आहे, एवढ्यासाठी फक्त तो जो फायनल मेरिट लिस्ट आहे तो आलेला आहे. आता प्रोव्हिजनल आणि फायनल यांच्यात काय फरक आहे ते पण आपण बघून घेऊ. बघा आता काय झालं, त्यांनी 4 जुलैला आणि 5 जुलैला बरोबर आहे जो तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर लावला होता. आता 2 दिवस म्हणजे 5 ते 7 जुलै कालपर्यंत त्यांनी तुम्हाला कशाला मुदत दिली होती, ग्रेव्हियन्स भरायला. ग्रेव्हियन्स भरायला म्हणजे काय, जर तुम्हाला त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काही शंका असेल, काही डाऊट असेल किंवा काही ऑब्जेक्शन असेल, काही त्याच्याबद्दल मत मांडायचं असेल तर 2 दिवस तुम्हाला त्याच्यासाठी दिले होते. आता बहुतेक वेळा म्हणजे 99.99% असं होतं कोणीच त्याच्यावर काहीच हरकत नोंदवत नाही आणि ती जी मेरिट लिस्ट आहे याच्यात काही फारसा बदल होत नाही. इन केस जर कोणी हरकत नोंदवलीच तर 1 किंवा 2 आकड्यांनी तुमचा जो नंबर आहे हा मागे पुढे होऊ शकतो. आता 7 जुलै म्हणजे काल संध्याकाळी जी तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे, अंतिम गुणवत्ता यादी, ही फायनल मेरिट लिस्ट तुमची लागली आणि तुम्हाला त्याचाच मेसेज आलेला आहे की तुमचा फायनल मेरिट नंबर हा आहे. आता जो तुम्हाला मेसेज आलेला आहे या नंबर मध्ये तुमचा शेवटपर्यंत काहीच बदल होणार नाही. हा तुमचा फायनल मेरिट नंबर आहे. कधीचा, जर कोणी काही बदल केला असेल त्याच्यात, कोणी काही तक्रार केली असेल त्या तक्रारी नंतरचा तुमचा जो शेवटचा नंबर आहे तो म्हणजे तुमचा अंतिम गुणवत्ता यादी नंबर. त्यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, फायनल मेरिट लिस्ट नंबर. ओके. आता यानंतर काय करायचंय यानंतर साधारण आज आज आहे 8 जुलै. आता साधारण 6 दिवस तुम्हाला काहीच करायचं नाही. आता तुमचं काम कधी, डायरेक्ट 14 जुलैला. 14 जुलैला काय होणार आहे, तुमचा जो नंबर लागला का नाही आयटीआयला, जे तुम्ही मला सारखे याच्यामध्ये प्रश्न विचारताय त्याचं उत्तर पण आता देऊन टाकतो मी. तुम्हाला हे कधी समजेल की तुमचा आयटीआयला नंबर लागलाय का नाही लागलाय, तर ते तुम्हाला कधी समजेल, 14 जुलैला समजेल. आता तोपर्यंत मध्ये 6 दिवस तुम्हाला काहीच काम नाहीये. ठीक आहे, 6 दिवस तुम्हाला आराम आहे. तोपर्यंत दुसरा काय विचार करायचा तो तुम्ही करू शकता. तोपर्यंत काय करायचं आणखी ते पण तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा काय सांगतो. आता 14 जुलैला जो आहे हा तुमचा नंबर लागला का नाही तुम्हाला समजेल. कसं समजेल, तुम्हाला एसएमएस येईल बरोबर आहे, किंवा कॉलेजमधून तुम्हाला फोन येईल. एसएमएस नाही आला, फोन नाही आला तर तुम्ही स्वतः प्रोफाईल लॉग इन करून चेक करून घ्यायचं. प्रोफाईल कसं लॉग इन करून चेक करायचं ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आता या व्हिडिओमध्ये आणखी मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एका मुलाचं हे लॉग इन करून दाखवलं होतं तसं मी तुम्हाला परत त्याच मुलाचं लॉग इन करून दाखवतो. हे बघा, हे आपलं ऍडमिशनचं होम पेज आहे. या होम पेजवर इथं काय म्हणायचं, कॅन्डिडेट लॉग इन आहे. इथं आपण काय लिहितो, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन, कारण तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन वगैरे सर्व झालेलं आहे. त्याच्यावर टिक केल्यानंतर इथं तुमचा जो हे असेल आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड. खूप मुलांनी मला आपण प्रश्न विचारला, सर आमचं लॉग इन होत नाही. हे बघा, आता मी रात्री 10:30, 11 किंवा 12, 1 वाजता असं लॉग इन करतो. का बरं, कारण त्यावेळेस जे इंटरनेट आहे इंटरनेट एकदम व्यवस्थित चालतं. बऱ्याच वेळा साईड जॅम असल्यामुळे ते लॉग इन होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, 2-3 वेळा प्रयत्न करा. आणि 3 वेळा प्रयत्न करून पण लॉग इन नाही झालं तर तो विषय सोडून द्या, 24 तासाने करा. कारण याच्या इथं जर 4-5 वेळा अटेम्प्ट केलं तुम्ही तर तुमची जी प्रोफाईल आहे ही 24 तासासाठी काय होऊन जाते, लॉक होऊन जाते. त्यामुळे जास्तीत जास्त 3 वेळा प्रयत्न करा. लॉग इन झालं तर ठीक, नाही तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लॉग इन करा. आणि लॉग इन होऊनच जातं ते, फक्त काही वेळाची वेबसाईट आहे ही स्लो चालते. ठीक आहे. आता मी या मुलाची डिटेल टाकून ठेवले, लॉग इन करतो. आता 1 मिनिट, हे बघा, आता याचं जे लॉग इन आहे हे मी चुकीचं टाकलेलं आहे, इनकरेक्ट पासवर्ड और युजर नेम. याच्यामुळे काय झालं, आता माझ्याकडे किती आयटम उरले, 4च आयटम उरले. आता जर तुम्ही असं 2-3-4-5 वेळा रिपीट केलं तर 24 तासासाठी तुमची जी प्रोफाईल आहे ही लॉक होऊन जाते. आता या ज्या मुलाची प्रोफाईल आहे ही मी तुम्हाला लॉग इन करून दाखवली बरोबर आहे. मी एकदाच अटेम्प्ट केलं, तुम्हाला दाखवलं. एकदा अटेम्प्ट केल्यानंतर काय होईल, ते लॉग इन झालं तर ठीक, त्याच्यानंतर मी 2च वेळा अटेम्प्ट करेल. 4 पेक्षा जास्त वेळा अटेम्प्ट केलं तर ती प्रोफाईल तुमची 24 तासासाठी लॉक होऊन जाते. आता मी याची प्रोफाईल तुम्हाला परत ओपन करून दाखवतोय. कसं केलं, काय केलं मी ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आता या प्रोफाईल मध्ये हे बघा, इथं काय म्हटलं, ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज. इथं काय म्हणायचं, हे बघा, हे ग्रेव्हियन्स, हे जे त्यांनी 2 दिवस मुदत दिली होती ना, ही ती याच्यासाठी दिली होती, ग्रेव्हियन्स. जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, काही त्यांना कळवायचं असेल, काही माहिती भरायची असेल, त्याच्यासाठी 2 दिवस दिले होते. आपल्याला हे बघायचंय, ऍप्लिकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस. याच्यावर टिक केलं. आता याच्यावर टिक केल्यानंतर खाली खाली गेलो. मागच्या वेळेस पण मी याच मुलाची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन केली होती. आणि आता बघा, याचा इथं काय म्हटलेलं आहे, फायनल ऍप्लिकेशन मेरिट नंबर. मग याचा जो पहिले मेरिट नंबर होता ना, मी मागच्या वेळेस याची हे केली होती बरं का, लॉग इन केली होती. आणि काही गोष्ट व्यवस्थित सांगतो त्या नीट ऐका. तर
याच्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये काहीच बदल झालेला नाही. हाच याचा फायनल मेरिट लिस्ट नंबर आहे बघा, 1,64,907. मागच्या व्हिडिओमध्ये पण हाच होता. आणि जो याचा होम SSC वाईज डिस्ट्रिक्ट वाईज जो होता तो 191. हा, आता बरेचसे मुलं मला असे प्रश्न विचारतात, सर आमचा HSC नंबर असा आलाय, HSC नंबर तसा आलाय. हे बघा, तुमचं जे आयटीचं ऍडमिशन आहे हे फक्त आणि फक्त 10वीच्या बेसवर होतं. कोणत्या बेसवर? 10वीच्या बेसवर. त्यामुळे HSCचा तिथं काही संबंध नाही. तुमचा HSCचा पूर्ण राज्यात 1 नंबर जरी असला तरी त्याचा काहीच उपयोग नाही. दुसरी गोष्ट, इथं काही जणांना HSCच्या पुढे NA दाखवतं. काय दाखवतं? NA याचा अर्थ काय होतो? नॉट ऍप्लिकेबल, म्हणजे तुम्ही 12वी केलेली नाहीये. त्यामुळे त्याचं काही फारसं टेन्शन घेऊ नका. आणि HSCचे जे सर्व कॉलम आहे हे कॉलम इग्नोर करा, सोडून द्या. आता एवढे जे कॉलम आहे यांच्यापैकी पण आपल्याला काय बघायचं? फक्त SSC होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिट नंबर, कॅटेगरीनुसार मेरिट नंबर. आता या मुलाचं किती आहे? 191. आता बऱ्याच मुलांनी असे पण प्रश्न विचारले, सर आमचा नंबर लागेल का? आमचा कॅटेगरी मेरिट नंबर असा आहे. जर तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर 50च्या आत असेल तर तुमचे नंबर लागायचे 99% चान्सेस आहे. का बरं? आता बघा, समजा तुम्ही जर इलेक्ट्रिशियन ट्रेड भरले असेल, आता त्या इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये जास्तीत जास्त गव्हर्नमेंट किती मुलं घेऊ शकते? 60 मुलं, 65 मुलं, बरोबर आहे. जर 2-3 बॅच असल्या तर, नाही तर मग कमीत कमी 40 मुलं गव्हर्नमेंट घेऊ शकते. मग आता 40 मुलं जर त्यात पण तुमची कास्ट कोणती, त्याचं रिझर्वेशन कोणतं, याच्याने पण बराचसा फरक पडणार आहे. मग समजा आता त्यांनी 40 मुलं घेतले तर उरलेल्या 20 मुलांचं काय? मग उरलेल्या 20 मुलांना दुसरी ट्रेड घ्यावं लागते. ठीक आहे, तर तुम्हाला पण असंच करावं लागेल. जर तुमचा नंबर नाही लागला तर तुम्हाला दुसरी ट्रेड ही चॉईस करावं लागेल. जर तुमचा नंबर 50च्या आत असेल तर तुमचा नंबर लागायचे चान्सेस खूप जास्त आहे. जर तुमचा नंबर 50च्या पुढे असेल तर पहिल्या नाही दुसऱ्या लिस्टला तुमचा लागू शकतो. अजून दुसरी गोष्ट, जर तुम्ही ट्रेड जास्त भरून ठेवले असेल आणि तुमचा नंबर कमी असेल मग तुमचा हमखास पहिल्याच लिस्टमध्ये नंबर जो आहे हा लागून जाईल. ठीक आहे, तर त्याच्याने काही फारसं टेन्शन घेऊ नका आणि याच्यात जास्त कन्फ्युजन करू नका. मी तुम्हाला सांगेल, जसं जर तुमचा नंबर नाही लागला तर कसा नंबर लावायचा, ट्रेड कशी मिळवायची हे पण मी तुम्हाला सांगेल. काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आता हे झालं फायनल मेरिट लिस्ट नंबर. याच्यात आता कोणताही बदल होणार नाही. आणि तुमचा जो पण आयटीआय तुमचं जिथं पण ऍडमिशन होणार आहे ते आता याच नंबरनुसार होणार आहे. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. आणखी काय महत्वाची माहिती द्यायची ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला, खूप व्हिडिओ बघितला, खूप बरं वाटलं. हा व्हिडिओ पण तुम्ही काय करा, तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा आणि त्यांचा आजो मनात जे काही प्रश्न असतील ते काढून टाका. आणि आणखी काय तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करा, त्या कमेंटवर पण आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. आता आपल्याकडे 6 दिवस आहे, 6 दिवस तुम्ही आराम करा, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.